डाळ भिजत घालण्यापासून ते आंबवण्यापर्यंत याची प्रोसेस खूपच मोठी आहे आणि ती पटापट होत नाही। जर सकाळी झटपट असा नाश्ता पाहिजे असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। डाळ तांदूळ न भिजवता पटापट बनणारी इडली आणि साऊथ इंडियन स्पेशल चटणी ही तुमची 10 ते 15 मिनिटात बनून तयार होते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला मिळत राहतील। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी 1.5 कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण मार्केटमध्ये जे मिळतं तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही ह्या जागी घरातल्या वाटीने सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप एवढं दही। आता हे सर्व आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये अजिबात गाठी पडल्या नाही पाहिजे। त्यानंतर यामध्ये घालते मी 1 कप एवढं पाणी। पहिले 1 कप पाणी घालून छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे हळूवारपणे तुम्हाला हे पीठ आणि रवा जे आहे ते प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचे। जसं तुम्हाला पाणी लागेल त्या प्रकारे तुम्ही इथे बॅटर ऍडजस्ट करू शकता। आता मला इथे परत अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे, तर मी इथे अर्धा कप पाणी घालून परत एकदा असं स्मूथ बॅटर ह्याचं बनवून घेते। हे बघा अजिबात ह्याच्या कुठेही गाठी पडल्या नाही पाहिजे, एकदम असं स्मूथ असं बॅटर तयार झालं पाहिजे। हे बघा आता आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे कुठेही गाठी पडलेल्या नाहीयेत। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। चवीपुरतं मीठ घालून आपल्याला पुन्हा एकदा असं सर्व साइडने मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आता इथे आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामधला चमचा काढून आपण यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं साइडला ठेवून देऊया। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट इडली केली तरी सुद्धा चालेल, पण मी 10 मिनिटं साइडला ठेवून दिलेलं होतं। हे बघा आता आपलं इडलीचं बॅटर केवढं छान असं मस्त दिसतंय, अजिबात त्याच्यामध्ये एकही गाठ नाहीये। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे 1 चमचा इनो। इनो घालून आपल्याला थोडंसं याच्यावरती पाणी टाकून घ्यायचे, जेणेकरून आपला इनो आहे ना फर्मंट होईल। तर इनो घातल्याच्या नंतर आपल्याला ही प्रोसेस जी आहे ना ती पटापट करायची। हे बघा अशा प्रकारे पटापट त्याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपला इनो आपल्या बॅटरमध्ये छान असं मस्त मिक्स होईल आणि आपलं बॅटर छान फर्मंट होईल। हे बघा तर आता आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते प्रॉपर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। त्यानंतर इथे मी इडली मोल्ड्स घेतलेले आहेत, हे मी ऑलरेडी ह्याला तेल लावून घेतलेले, जेणेकरून आपल्या इडल्या पटापट निघतील। त्यानंतर एक एक इडली मोल्डमध्ये आपण हे बॅटर भरून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे हे सर्व आता मी इडली मोल्ड्स आहेत ते मी भरून घेते। इडली मोल्ड सगळे भरल्याच्या नंतर आपल्याला या स्टीम करायला ठेवायचे, तर मी 10 मिनिटं स्टीम करायला ठेवून देते। तोपर्यंत आपण साऊथ इंडियन स्पेशल चटणीची तयारी करूया। त्याकरता इथे मी घेतला एक पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरं, त्याचबरोबर धणे, शेंगदाणे आणि डाळ्या या तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळतील, तर त्या पण मी घालून घेते आणि सर्व आपल्याला हे असं 1 ते 2 मिनिटं छान असं मस्त परतवून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे आपल्या डाळ्या आणि शेंगदाण्यांचा। आता हे परतवून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे लसूण, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो। हे सर्व घालून आपल्याला पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये घातलंय थोडीशी चिंच आणि गूळ आणि चिंचेचा शॉट जो आहे तो घ्यायचं राहून गेलं, त्यामुळे मी तुम्हाला असंच सांगते। गूळ आणि चिंच सुद्धा घालायची आणि सर्व आपल्याला असं एक 2 ते 3 मिनिटाकरता आपलं कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत असंच परतवून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे। तर हे बघा आता आपल्या चटणीचं बॅटर जे आहे ते प्रॉपर असं मस्त परतवून झालेलं, तुम्ही बघू शकता इथे कांदा आणि टोमॅटो पण छान असे मस्त परतवून झाले। त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून याचं बारीक अशी चटणी करून घ्यायची। तर सर्व तुम्ही हे थंड करून घाला, मी आता हे गरम घालते पण नंतर हे थंड करणार आहे, तर थंड करूनच तुम्ही हे मिक्सरला वाटून घ्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपण हे सर्व असं मस्त ह्याची चटणी वाटून घेऊयात। तर हे बघा आपली चटणी जी आहे ती वाटून झाली। आता याच्यावरती आपल्याला तडका मारायचा, तर त्याकरता इथे मी घेतलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकली। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि लाल मिरची घालायची। त्यानंतर वरतून असं कव्हर करायचं, जेणेकरून आपल्या अंगावर उडणार नाही आणि हा तडका जो आहे
तो आता आपल्याला चटणीवरती सोडायचा आहे। हे बघा अशा प्रकारे। तर ही साऊथ इंडियन स्पेशल चटणी जी आहे ही अशीच बनते, तर ही नक्की तुम्ही बनवून बघा। सकाळच्या नाश्त्याला घाई गडबडीत असा मस्त आणि 10 मिनिटात होणारा नाश्ता मी तुम्हाला आज दाखवलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आणि नक्की घरी करून बघा। इडली पण केवढी सॉफ्ट आणि मस्त होते। हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला एक इडली तोडून पण दाखवते। हे बघा आपली इडली आतून केवढी सॉफ्ट आणि मस्त झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।